भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने बुधवारी ईव्हीएम विरोधात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे। भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 9 एप्रिल रोजी सोलापुरात जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट योगेश चिदगणे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोलापुरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून या मोर्चास प्रारंभ होणार आहे। त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इथं या मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे। या ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे। निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर बंद करावा, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, ओबीसीची जातीय जनगणना करण्यात यावी, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासह अन्य मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात येणार आहे। भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा व विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून येत्या 9 एप्रिल रोजी देशव्यापी जेलभरो आंदोलन होणार आहे। त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद आपण इथे घेत आहोत। त्या जेलभरोचे विषय आहेत। जेलभरो आंदोलनाचे जी ईव्हीएम मशीन आहे ती ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरनुसार निवडणुका झाल्या पाहिजे, 1 नंबरचा विषय आहे। आणि ओबीसी सह SC ST ओबीसी NT DNT VJNT आणि मायनॉरिटी सर्व धर्मातील समूहाचे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे रिझर्वेशन आरक्षण देण्यात आलं पाहिजे। तिसरा आहे RSS आणि BJP सरकारच्या माध्यमातून वारंवार महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची असेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची असेल, मोहम्मद पैगंबर साहेब असतील त्यांची असेल, या सर्व महापुरुषांची वारंवार बदनामी केली जात आहे, त्या विरोधात आहे। ह्या विषयावर सोलापूरमध्ये 7 तारखेला संध्याकाळी 4 वाजता अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली होईल। मग तिथं सर्व लोक जे जिल्ह्यातून, तालुक्यातून व शहरातून जे लोक येतील ते अरेस्ट होतील, सगळे म्हणजे जेलभरो आंदोलनाचं स्वरूप असणार आहे। या पत्रकार परिषदेस फारुख शेख, ॲडव्होकेट सैफन शेख, अभिषेक शिंदे आदी उपस्थित होते।